आणि आपल्यासोबत रुपाली स्वतः उपस्थित आहे। रुपाली, खरं तर तुझं अतिशय अभिनंदन आहे झी 24 तास कडून, कारण की अतिशय खूप चांगल्या तू अतिशय वाईट परिस्थितीवर मात करून इतके चांगले गुण प्राप्त केलेले आहेत। त्याचबरोबर औरंगाबाद मधूनच आपल्यासोबत आहे कोमल इटेकर, हिने देखील उत्तुंग यश मिळवलेलं आहे। अतिशय कठीण परिस्थितीवर तुम्ही दोघींनी यश मिळवले, तुमच्या दोघींचेही खूप खूप अभिनंदन। सगळ्यात अगोदर रुपाली, कसा अभ्यास केला आणि रिझल्ट लागल्यावरती तुला कसा अनुभव आला, की एकूणच तुझी काय पहिली प्रतिक्रिया होती? रिझल्ट लागल्यावर तर खूप आनंद होत होता। बोल। आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि माझे शिक्षक आणि पालक सगळी फॅमिलीना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या। त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे मला खूप 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 जास्त आनंद झालाय। नक्कीच आई वडिलांच्या अपेक्षा तू पूर्ण केलेल्या आहेस आणि खूप छान गुण तुला मिळालेले आहेत, उत्तुंग यश मिळालेलं आहे। एकूणच अभ्यास कसा केला ह्या पूर्ण वर्षात? अभ्यासाचं नियोजन तर मी वर्षाच्या सुरुवातीलाच केलं होतं। त्यानुसार रोज सर्व विषयांचा रोज अभ्यास शाळेतून घरी आल्यावर करत होते मी। जे काही शिकवलं जाईल ते पुन्हा रोज रिव्हिजन करत होते, त्यामुळे सगळं व्यवस्थित लक्षात राहत होतं। आणि आता परीक्षेच्या काळामध्ये रात्री जागून सकाळी लवकर उठून अभ्यास केलाय, त्यामुळेच चांगले पर्सेंटेज मिळाले। नक्कीच परीक्षेच्या काळात तू अतिशय कष्ट घेतलेले आहेस आणि या कष्टाचं चीज झालेलं आहे। रुपाली, आपल्यासोबत तुझीच मैत्रीण आहे कोमल, हिला देखील खूप चांगलं यश मिळालेलं आहे। अतिशय कठीण परिस्थितीवर तिने मात केलेली आहे। कोमल, तुझी रिझल्ट लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिले विश्वासच बसला नाही, असं वाटलं पाय जमिनीवर आहेत की नाही। फार आश्चर्य वाटलं, पण मेहनतीचं फळ शेवटी मिळणारच होतं। मेहनत इतकी केल्यामुळे मला अपेक्षा होतीच एवढ्या मार्क्सची। कष्टाचं म्हणतात ना, कष्टाचं फळ गोडच असतं, त्यामुळे हे गोड फळ मिळालं आणि आनंद अश्रू आले सर्वात पहिले डोळ्यात भरभरून। असं वाटत नव्हतं इतके टक्के पडतील, पण मध्यमवर्गीय कुटुंबातून असूनही अभ्यासाचं फळ मला मिळालं, याचा फार आनंद वाटला। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीत असतानाही माझ्या अभ्यासाचं फळ मला मिळालं, कष्टाचं फळ मला मिळालं। देव प्रत्येकाचं ऐकतच असतो, तसं देवाने माझंही ऐकलं आणि माझ्याकडनं जेवढा अभ्यास हवा होता तेवढा करूनही घेतला आणि माझ्या या यशाचं सगळं फळ मिळालं। अभ्यासाचं सगळं फळ मला मिळालं, यात अर्थातच माझी मेहनतच होती, माझं कष्टच म्हणावं लागेल। नक्कीच नक्कीच। खरं तर कोमल, तुझ्याशी खूप काही गप्पा मारायच्या आहेत, पण आपण रुपालीकडे पण जाऊया। रुपाली, तुला पुढे जाऊन काय व्हायचंय, काय होण्याची इच्छा आहे? मला पुढे जाऊन एक डॉक्टर व्हायचंय, उत्तम एखाद्या डॉक्टर स्पेशल व्हायचंय आणि पुढे मोठे झाल्यावर मला अनेक गरीब रुग्णांसाठी काम करण्याची माझी खूप इच्छा आहे। त्यासाठी मी खूप चांगले प्रयत्न देखील करणार आहे। नक्कीच तुझी मनशा खूपच चांगली आहे आणि नक्कीच तू डॉक्टर व्हावं यासाठी तुला खरंच आशीर्वाद आहेत आणि खूप खूप शुभेच्छा आहेत। आपण पुन्हा एकदा कोमलकडे जाऊया। कोमल, एकूणच बघितलं गेलं तर उत्तुंग यश मिळालंय। एकूण अभ्यासाचं जे नियोजन तू केलंस ते कसं केलंस, किती वेळ अभ्यास करायची? तेव्हा काहीच आयडिया नव्हती अभ्यास कसा करावा, काय करावा, पण मनात एवढी जिद्द होती की अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला काहीतरी बनायचंय आणि 10वीच्या रिझल्टच्या दिवशी खूप मोठं यश मिळवायचंय, एवढं मात्र ध्येय नक्की होतं मनात। त्यामुळे आधीच ठरवलं होतं अभ्यास करायचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखाच आणि बनायचं यश सुद्धा मोठंच मिळवायचं। त्यामुळे सकाळी रोज 3 वाजता मी उठायचे, त्यानंतर 1 घंट्यात आवरल्यानंतर 5 वाजता अभ्यास करून क्लासला जायचे। 5 वाजता आमच्या क्लासमध्ये पाठांतर असायचं, त्यानंतर पाठांतर देऊन 7 वाजता मी लगेच तिकडनं शाळेत जायचे। शाळा मग 12:30 वाजेपर्यंत आमची शाळा असायची। त्यानंतर घरी यायला मला 1 वाजायचा। घरी आल्यानंतर 1च्या नंतर मी थोडा वेळ आवरलं, फ्रेश झाले की लगेच आमचा क्लास असायचा। त्यानंतर लगेच क्लासला गेल्यानंतर 3 वाजता आमचा क्लास संपायचा, तेव्हा लेक्चर अटेंड करून मी घरी यायची। नंतर क्लासमध्ये काय शिकवलंय ते सगळं रिवाइज करायची, वेळ बिलकुल वाया घातला नाही मी। त्यानंतर क्लासला परत आमचा 5 वाजता क्लास असायचा, 5च्या नंतर कंटिन्यू 9 वाजेपर्यंत आमचा क्लास असायचा व्हॅकेशन मध्ये।
मग 9च्या नंतर मी 12 वाजेपर्यंत 9:30ला घरी आल्यावर जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर मी लगेच अभ्यासाला बसून 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. त्यानंतर 12 ते 3 वाजेपर्यंत झोपायचे. पुन्हा तेच रोज सकाळी 3 वाजता उठायचं, 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. नक्कीच. आणि म्हणजे तू फक्त अभ्यास एकूणच आणि टाइम अभ्यास. टेबल आखलं होतं. एकूणच ह्या तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? हे श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईल आणि माझ्या सरांना, ज्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझ्याकडनं अभ्यासही करून घेतला, मला घडवलं, मला अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं. माझे वडील कामगार आहेत, तसंच त्यांनी मला शिक्षणासाठी कमी पडू नये म्हणून रिक्षाही चालवतात आणि खूप त्यांनी मला मदत केली. मला जे सुद्धा मटेरियल हवं असेल ते मला त्यांनी वेळेवर पुरवलं. त्यांनी ते पुरवल्यामुळेच मी आज इथे आहे आणि माझा अभ्यास स्टडी कंप्लीट करू शकले त्यांच्यामुळेच. आणि माझी आईच देखील, माझ्या आईने मला फार सहकार्य केलं. फॅमिली सपोर्ट मला फार चांगला मिळाला, त्यामुळेच हे सर्व शक्य झालं. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीला फार मोठं श्रेय देऊ इच्छिते आणि तसेच माझ्या सरांना देखील, कारण माझ्या सरांनी मला घडवण्यात फार महत्वाचा वाटा दिलाय. माझे दुसरे वडील म्हणजे माझे सरच आहेत. त्यांनी मला वेळच्या वेळी मार्गदर्शन केलं, हवे तेव्हा मदतही केली. त्यामुळे सरांनी सुद्धा माझ्या अभ्यासात फार महत्वाचं श्रेय त्यांच्याकडे आहे. शिवाय शाळेचे शिक्षक, त्यांनीही मला फार छान मार्गदर्शन केलं. वेळोवेळी मला मदतही केली, मला वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पाठवलं. त्यामुळे माझं जनरल नॉलेज वाढत गेलं. शिवाय माझं व्यक्तिमत्व विकास झाला. शिवाय माझं बोलण्याचं डेअरिंग वाढलं, स्टेज डेअरिंग त्यांच्यामुळेच मला मिळालं. माझ्या शाळेचे शिक्षक यांना मी फार मानते. त्यांना ह्या सर्व यशाचं श्रेय मी त्यांनाही देऊ इच्छिते. नक्कीच. खरंच यशाचं श्रेय तिने आई वडिलांना तर दिलंच आहे, त्याचबरोबर तिच्या गुरूंना देखील दिलंय. रुपाली, तू काय सांगशील? तू कोणाला श्रेय देशील? माझं यश हे माझ्या एकटीचं नाहीये. मला नेहमी मार्गदर्शन करणारे माझे शिक्षकांचं आहे आणि मुख्य म्हणजे माझे आई वडील, जे मला सतत मार्गदर्शन करतात. त्यांनी मला आतापर्यंत कशाचीच कमी पडू दिली नाही. जे पुस्तक पाहिजे ते आणून दिले आणि नेहमी ते मला अभ्यासासाठी प्रोत्साहन करतात. माझे मोठ्या बहीण भाऊ आहेत, त्यांनी देखील मला सतत मार्गदर्शन केलंय. शिक्षक देखील सतत मार्गदर्शन करतात. वेळोवेळी जे अडीअडचणी असेल ते नेहमी आमचे सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करतात आणि या सगळ्यांचंच श्रेय, या सगळ्यांच्याच प्रयत्नामुळे आज हे मला यश मिळालंय. नक्कीच हे यश तुला मिळालेलं आहे. म्हणत नाही की हे फक्त माझ्या एकटीचं यश आहे, या माझ्या सर्वांचं यश आहे. नक्कीच हे सर्वांचं यश आहे. रुपाली, खूप छान आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. कोमल, तुलाही धन्यवाद आणि रुपाली तुलाही धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.